दक्षिण मुंबईतील चर्चगेट ते मरीन ड्राईव्ह परिसरातील मराठी स्टॉलधारकांसाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. गेल्या 50 वर्षापासून सेवा देणारे स्टॉल आता हटवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि यावर आता काय हालचाली सुरू आहेत पाहूयात सविस्तर. मुंबईत एकूण 1811 स्टॉल्स आहेत, ज्याद्वारे अनेक मराठी कुटुंबांची आणि विशेषतः महिलांची उपजीविका चालते. 2005 ते 2015 या दरम्यान स्टॉल्सना उत्पादने विकण्याची अधिकृत परवानगी होती. मात्र 2022 मध्ये अचानक दूध वितरण बंद करण्यात आले. तरीही नियमांनुसार महापालिकेचे भुईभाडे भरून हे स्टॉलधारक आपला व्यवसाय करत होते. आता हे स्टॉल इथून हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्टॉलधारकांच्या रोजगाराचा प्रश्न आता गंभीर झाला आहे. या कारवाई विरोधात महाराष्ट्र दूध वितरण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून या अन्यायावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती आता सरकारला करण्यात आली आहे. या संदर्भात राहुल नार्वेकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.